रायगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील महसूल कर्मचारी मिलिंद लोहत यांच्यावर प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी या संदर्भात महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटना शाखा रायगावतर्फे दिनांक 18 डिसेंबर रोजी तहसीलदार रायगाव यांना निवेदन देण्यात आले। तलाठी मिलिंद लोहत हे आपले दैनंदिन शासकीय कामकाज पार पाडल्यावर आपल्या मुख्यालयी वाढोणा बाजार मुक्कामी होते। दरम्यान 17 डिसेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान रेती चोरी करणारे आरोपी प्रतीक वाडोणकर व त्याच्यासोबत असलेल्या 2 अज्ञात इसमांनी त्यांच्या शासकीय कार्यालयात जाऊन तू आमच्या वाळूच्या गाड्या का चालू देत नाही असे म्हणत तलाठी मिलिंद लोहत यांच्याशी हुज्जत घातली व लोखंडी रॉडने डोक्यावर पायावर जबर मारहाण करून प्राणघातक हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात तलाठी मिलिंद लोहत यांना पायाला व डोक्याला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली। सदर प्राणघातक हल्ला करणारे आरोपी हे अवैध रेती चोरी करणारे आहेत, त्यांच्यावर पोलीस विभागाकडून कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन तालुक्यातील महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटना शाखा रायगावतर्फे तहसीलदार अमित भोईटे रायगाव यांना देण्यात आले। यावेळी महसूल संघटनेचे अध्यक्ष रुपेश पेचे, महिला महसूल संघटनेच्या अध्यक्षा सौ छाया दरोडे, उपाध्यक्ष स्वप्नील कुंबरे, मीनाकू उसंगे, अरुण बोरकर, अमित बेताल, अण्णा पंधरे, अविनाश पेंदोर, सोनाली चांदेकर, दिनेश पेंदोर, सचिन मेश्राम इत्यादी महसूल सेवक उपस्थित होते। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।